हा पहा काय पाचवा प्रॉब्लेम y स्क्वेअर प्लस 1/3y इक्वल टू 2 याला अरेंज करून घेतात y स्क्वेअर प्लस 1/3y मायनस 2 इक्वल टू 0 आहे। मग पहा बरं आता आपण याच्यात काय करणार प्रॉब्लेम करेक्ट आहे का ओके हा पहा y स्क्वेअर प्लस 1/3 मायनस y इक्वल टू या 3 ला काय करू आपण लिहू असं 3 डिवाइडिंग ऑन बोथ साइड म्हणजे आपल्याला हा डिवाइडचा 3 कटून जातो। मग पहा बरं काय तो y स्क्वेअर म्हणजे काय 3y स्क्वेअर प्लस 3 into 1/3y म्हणजे 3 3 गेट कॅन्सल होईल असता y आणि -6 ला -6 इक्वल टू 0 मग करा कंपेअरिंग विथ ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल्स टू 0 a ची व्हॅल्यू आहे 3 b ची व्हॅल्यू आहे 1 c ची व्हॅल्यू आहे -6 म्हणजे b स्क्वेअर मायनस 4ac मध्ये आपण ठेवून टाकू 1 चा स्क्वेअर 1 मायनस 4 into 3 into -6 1 चा स्क्वेअर 1 मायनस ऑफ मायनस प्लस 4 3 जा 12 प्लस 6 72 म्हणजेच काय आला 73 b स्क्वेअर मायनस 4ac आलेला आहे 73 बाय युजिंग फॉर्म्युला। मग फॉर्म्युला आपण कोणता आता यूज करणार पहा फॉर्म्युला काय y इक्वल मायनस b प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a मायनस b म्हणजे काय 1 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac झाले 73 2 into a म्हणजे आहे 3 म्हणजेच काय तो -1 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ 73 डिवाइडेड बाय 6 आता याच्यातले 3 टाकूत आपण y इक्वल टू एकदा व्हॅल्यू -1 प्लस अंडर रूट ऑफ 73 डिवाइडेड बाय 6 आणि दुसरा जो आहे y इक्वल टू -1 मायनस अंडर रूट ऑफ 73 डिवाइडेड बाय 6 हे दोन रूट लिहून टाकायचे आपल्याला मिळालेले दोन रूट कोणते आहेत सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशनच -1 प्लस अंडर रूट ऑफ 73 डिवाइडेड बाय 6 आणि -1 मायनस अंडर रूट ऑफ 73 डिवाइडेड बाय 6 हे मिळालेलं आहे फिफ्थ प्रॉब्लेमचे सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन। हा पहा फिफ्थ नंबरचा प्रॉब्लेम आता काय दिलेलं आहे 5x स्क्वेअर प्लस 13x प्लस 8 इक्वल टू 0 आता आपण पाहू शकतो याच्यात काय करायचं पहा बरं 5x square plus 13x plus 8 equal to 0 is comparing with ax square plus bx plus c equal to 0 a म्हणजे आहे 5 b म्हणजे आहे 13 c म्हणजे आहे 8 b square minus 4ac equal to 13 चा स्क्वेअर minus 4 into 5 into 8 13 चा स्क्वेअर काय येतो 169 -4 5 जा 20 28 जा 160 म्हणजे काय आला 5 4 5 जा 20 20 प्लस 20 into 8 28 जा 160 या 30 चा स्क्वेअर आहे 169 म्हणजे काय आला 169 मायनस 169 आला b स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू मिळालेली काय 9 बाय युजिंग फॉर्म्युला मग आहे x इक्वल्स टू -b प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac होल डिवाइडेड बाय 2a मायनस b आहे 13 तेव्हा व्हॅल्यूज प्लस और मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढलेली आपण काय 9 होल डिवाइडेड बाय 2 into a म्हणजे आहे 5 म्हणजेच काय तो -13 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ 9 म्हणजेच काय तो 3 होल डिवाइडेड बाय 2 5 जा 10 मग नेक्स्ट काय होईल x इक्वल्स टू पहा -13 प्लस 3 होल डिवाइडेड बाय 10 और x इक्वल टू -13 मायनस 3 होल डिवाइडेड बाय 10 म्हणजेच काय तो -13 प्लस 3 काय तो -10 बाय 10 आणि इथे तो -13 बाय 3 का -13 मायनस 3 चा तो -16 डिवाइडेड बाय 10 10 1 जा 10 10 1 जा 10 x ची व्हॅल्यू आलेली आहे -1 आणि इथे काय आलेलं आहे 2 5 जा 10 2 8 जा 16 म्हणजे -8 बाय 5 कशाची व्हॅल्यू आलेली आहे x ची म्हणजे एक x मिळालेला काय -1 आणि दुसरा मिळालेला -8 बाय 5 म्हणजे हे दोन रूट ऑफ द इक्वेशन आलेले आहेत टू रूट कोणते मिळाले एक -1 आणि दुसरा तो मिळालेला -8 बाय 5 आता नेक्स्ट पहा विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट क्वेश्चन थर्ड लास्ट एक्सरसाइज मधला लास्ट आहे प्रॅक्टिस सेट मधला प्रॉब्लेम विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट याचा फ्लो चार्टचा आपल्याला हेल्प
गिवन बिलो सॉल्व द इक्वेशन्स. आपल्याला इक्वेशन जे दिलेले आहेत ते काय करायचं, सॉल्व्ह करायचे. पहा बरं, एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट ऑफ 3x प्लस 3 इक्वल टू 0 युजिंग द फॉर्म्युला. पहिल्यांदा काय सांगितलं, कम्पेअर इक्वेशन. आपण ऑलरेडी करतच आहोत. इक्वेशन आधी लिहू घेतो आन्सर मध्ये. काय, एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट ऑफ 3x प्लस 3 इक्वल टू 0. मग कम्पेअर करायचं कोणासोबत, जनरल फॉर्म. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म कोणता आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. a म्हणजे आहे 1, b म्हणजे आहे 2 रूट ऑफ 3, c म्हणजे आहे 3. मग झालं a, b, c. आता नेक्स्ट काय म्हणलं, फाइंड द व्हॅल्यू b स्क्वेअर मायनस 4ac. b स्क्वेअर मायनस 4ac मध्ये आपण व्हॅल्यू ठेवून टाकू. पहा 2 रूट ऑफ 3, b स्क्वेअर म्हणजे काय, 2 रूट ऑफ 3 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a म्हणजे आहे 1, c म्हणजे आहे 3. 2 चा स्क्वेअर 4 आणि रूट 3 चा स्क्वेअर काय येतो, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल 3 येतो. 2 चा स्क्वेअर 4 रूट 3 चा स्क्वेअर, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे 3 येतो. मायनस 4 3 चा 12. मग 4 3 चा 12, 12 मायनस 12 म्हणजेच काय आहे 0. b स्क्वेअर मायनस 4ac काय आलेला आहे, आपली व्हॅल्यू आलेली याच्यात 0. आता ठेवा फॉर्म्युला बाय युजिंग फॉर्म्युला कोणता आहे, बाय का, x इक्वल्स टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a मायनस b म्हणजेच काय 2 रूट ऑफ 3 प्लस और मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू आलेली आहे 0 इक्वल टू 2 इंटू a म्हणजे आहे 1 म्हणजेच का मायनस 2 रूट ऑफ 3 प्लस और मायनस 0. 0 म्हणजेच काय लिहायची आवश्यकता आहे का नाही, म्हणजे इथं रूट काय मिळाला, फक्त मायनस 2 रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 2. 2 2 गेट कॅन्सल म्हणजे काय व्हॅल्यू मिळाली, मायनस रूट 3. फक्त एकच व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला रूट ऑफ दॅट इक्वेशन. कोणत्या याचा, एक्स स्क्वेअर प्लस 2 रूट ऑफ 3x प्लस 3. हे सॉल्विंग द फॉर्म्युला बाय युजिंग द फॉर्म्युलानुसार आपल्याला मिळालं फक्त एकच व्हॅल्यू, एक्स इक्वल टू मायनस रूट 3. बस एवढंच आहे व्हॅल्यू. आणि यामध्ये अनेक एक कंडिशन आहे. काय पहा, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 म्हणजे 0 आलं म्हणजे काय असणार, हे रूट रिअल आणि इक्वल राहणार. म्हणजे त्याचे द रूट इज रिअल अँड इक्वल. हे फक्त एवढे एक लाईन लिहिणं महत्वाचं आहे. बाकी सर्व आपण सॉल्व्ह केलेलं करेक्ट आहे. लिहून घ्या आपण सर्वांना.